कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे। सध्या आपण बसस्थानक परिसरामध्ये आहोत आणि बसस्थानकाची जर आपण परिस्थिती पाहिली, बस या ठिकाणाहून गेली की धुळीचे लोळ मोठ्या प्रमाणात उडतात आणि आजूबाजूच्या दुकानामध्ये जातात। त्याचबरोबर आपण बसस्थानकाची जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण बसस्थानाचा परिसर अनेक जे भिंती आहे, जे झाडं आहे, धुळीने माखलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण बसस्थानकाच्या परिसरामध्ये खड्डे झालेले आहे, धुळीचं साम्राज्य आहे। प्रवासी नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहे। दिवाळीचा सण जवळच आहे, अवघ्या 4-5 दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपलेला आहे आणि अशा परिस्थितीत जे नागरिक आहे, शेतकरी वर्ग आहे, ग्रामीण भागातील जनता आहे, ती कोपरगाव शहरामध्ये खरेदीसाठी येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचा साम्राज्य पसरल्याने या ठिकाणी नागरिकांना नाहक याचा त्रास सहन करावा लागतोय। आपण सध्या बसस्थानक परिसराची ही दृश्य पाहतोय। रस्त्यावरती खड्डे पडलेले आहे, खडी निघालेली आहे, धुळीचे लोळ त्यामुळे उडताय। बस या ठिकाणी आली की कशा पद्धतीने धुळीचे लोळ उडताय आपण या ठिकाणी पाहूयात। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की ही सगळे दृश्य जे आहे माय न्यूजच्या दर्शकांपर्यंत पोहोचवी की कशा पद्धतीने बस या ठिकाणाहून निघाली किंवा इतर वाहने जे आहेत ते वाहनं निघाली की कशा प्रकारे धुळीचे लोळ उडतात आणि नागरिकांच्या नाका तोंडामध्ये ही धूळ जाते आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। धुळीमुळे जे उद्भवणारे आजार आहेत त्यांचा सामना नागरिकांना करावा लागतोय। या ठिकाणी सर्व जनता जी आहे तर त्रस्त झालेली आहे। कोपरगाव शहरातील अनेक भागांमध्ये अनेक मुख्य रस्त्यांवरती अशीच अवस्था आहे आणि सर्वत्र जे आहे तर धुळीचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। मी कॅमेरामॅनला सांगेल की जी रस्त्याच्या कडची जी दृश्य आहे, जे डिवायडर आहे त्या ठिकाणची दृश्य दाखवावी कशा पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला ही सर्व परिस्थिती जी आहे तर आता दाखवतोय की या ठिकाणी या खडी निघालेली आहे, धुळीचं साम्राज्य पसरलेला आहे। परंतु जे डिवायडर आहे, डिवायडरच्या शेजारीचे आपण दृश्य पाहू की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धुळीचे लोळ उडतात, धूळ या ठिकाणी येते आणि ते संपूर्ण परिसर जे आहे तर धुळीने माखलेले आहे। या ठिकाणची जवळ येऊन ही दृश्य दाखवावी की कशा पद्धतीने हे सगळे धूळ जे आहे तर या डिवायडरवर बसलेली आहे। संपूर्ण परिसरामध्ये हेच चित्र आहे, कशा पद्धतीने जे आहे तर हे धूळ जे आहे तर या ठिकाणी जमलेली आहे। संपूर्ण परिसरामध्ये धूळ असल्यामुळे जनता जी आहे तर मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेली आहे। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी कोपरगाव शहरातील सर्वच रस्त्यांची जी आहे तर अशीच परिस्थिती झाली होती। त्यानंतर अनेक जे मुख्य रस्ते आहे, कोपरगावचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहरातील अनेक जे मुख्य रस्ते आहे त्यांचं डांबरीकरणाचं काम झालेलं आहे। परंतु या रोडवरती धूळ कुठेतरी कमी व्हावं यासाठी जे प्रयत्न करायला हवेत तशा पद्धतीचे प्रयत्न लोकप्रतिनिधी केले, मात्र जे अधिकारी वर्ग आहे गेल्या 4 वर्षांपासून कोपरगाव नगर परिषदेमध्ये प्रशासक राज आहे आणि अशा प्रशासक राजमध्ये कशा पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये धुळीचं साम्राज्य पसरलेलं असताना कुणालाही घेणं देणं नाही अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर जी रस्त्याच्या कडेची जी धूळ आहे ते उचलून नेणं गरजेचं आहे, रस्त्यावरती रोजच्या रोज झाडू मारणं गरजेचं आहे। परंतु ही झाडू कशा पद्धतीने मारली जाते आणि काय ते नियोजन नगरपालिकेचं आहे या संपूर्ण जे आहे वास्तविकता आहे त्याच्यावरून आपल्याला निदर्शनास येतं की नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं काम कशा पद्धतीने सुरू आहे आणि त्यामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर दिवाळीचा सण अवघ्या 2-4 दिवसांवर आलेला आहे आता आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडत आहे, शहरामध्ये येत आहे आणि शहरामध्ये अशी जर अवस्था असेल आणि मोठ्या प्रमाणात धूळ जर पसरलेली असेल तर नागरिकांनी इथं यायचं कसं आणि या बाजारपेठ कशी फुलणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे आता तरी नगर परिषद प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्यांच्या धुळीचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्या, या ठिकाणी पाणी मारून काहीतरी व्यवस्था करावी अशा पद्धतीचे जे आहे तर मागणी नागरिकांमधून जे आहे तर केली जात आहे। आता तुम्ही काय करता इथं? बूट पॉलिश आणि काय परिस्थिती तुम्ही बघता जरा इथे सांगा बरं। धुळ्याशिवाय काय दुसरी परिस्थिती? धुळे। अच्छा, तुम्ही काय करता? तुम्ही रिक्षा चालवतो। काय परिस्थिती बघता? बसस्थानक परिसरात चालवता रिक्षा? हो, शहरभरामध्ये फिरतात तुम्ही? हो। कुठं कुठं अशीच परिस्थिती आहे? धूळ दिसते का? हो, दिसते ना। इथं काय परिस्थिती आहे? इथं बी तशीच परिस्थिती, धूळ दिसते। धूळ दिसते। काय करायला हवं? रस्त्याचे काम व्यवस्थित करायला हवं। हे रस्त्याचं काम तर झालेलं आहे नाही तर, पण मग आता झोप होते ना तरी पण धुळीचा बंदोबस्त केलं पाहिजे हो असं तुम्हाला वाटतं? हो। नक्कीच नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे की कशा पद्धतीने सर्वत्र जे आहे तर धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि
काही स्थानिक नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. ते बाबा कुठं चालले आपण त्यांना विचारूया. बाबा कुठं निघाले, कुठं चालले? घरी चाललो. घरी. नाकाल का बांधले? धुळीमुळे बांधलं का? कुठे राहिलं? ब्राह्मणगाव. रामनगाव. धूळ कशी आहे? धूळ दिसतं का रस्त्यात? म्हणून पॅक केलं पॅक केलं म्हणूनच पॅक केलं का? रस्त्यापर्यंत जाऊ सर. काही त्रास आहे का धुळीचा तुम्हाला? एलर्जी वगैरे आहे का? होती घाण होती त्यामुळे बंद होईल. घाण होते त्याच्यामुळे आपलं हा. आता थंडीचे दिवस येऊ राहिले. त्याला मोठं काढत आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर बंदोबस्त झाला पाहिजे धुळीचा. बंदोबस्त नाही धुळणार ती होणारच आहे. होईल असं वाटत नाही का? पाणी मारलं तर कमीच पाणी येणार. पाणी तरी मारलं पाहिजे नक्कीच. किमान पाणी तरी मारलं पाहिजे, असं काही ती धूळ कमी होणार नाही त्यांचं म्हणणं आहे बाबांचं. ही सर्व आता परिस्थिती जी आहे तर ही जनतेचे काय प्रतिक्रिया आहे ते आम्ही आमच्या माध्यमातून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवलेले आहे. त्यामुळे आता तरी याची दखल नगरपालिका प्रशासन घेणार का, आणि हे प्रशासक जे बाबू जे खुर्चीवर बसलेले आहे ते लवकरात लवकर या धुळीचा बंदोबस्त करणार का, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव.